आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर मी उभा आहे. आज 25 नोव्हेंबर आणि योगायोग असा की आत्ता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. कराड उत्तरचे विद्यमान आमदार की जे 2 दिवसापूर्वी आमदार म्हणून निवडून आले, ते स्वतः मुंबईवरून या समाधीस्थळी इथं आलेले आहेत आणि तब्बल आता 10 वाजलेले आहेत. खरं तर मनोज दादा, तुमचं खरंच अभिनंदन. पहिल्यांदा आज तुम्ही इतक्या पवित्र ठिकाणी आहात आणि नेतृत्व करतात ज्या ठिकाणी चव्हाण साहेबांनी नेतृत्व केलं. पहिली प्रतिक्रिया काय द्याल? मी आपल्याला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी मी स्वतःला भाग्यवान समजतो की चव्हाण साहेबांनी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्या मतदारसंघाचं नेतृत्व आज या ठिकाणी मला करायला मिळतंय. परंतु मधल्या 25 वर्षाच्या काळामध्ये येथील लोकांनी अतिशय दडपशाही असेल किंवा दबावाच्या राजकारणामध्ये आणि ज्या त्यावेळेला 2014 पासून या ठिकाणी तिरंगी लढत झाली आणि खरं तर क्षमता नसलेला आमदार, बिनकामाचा आमदार या ठिकाणी या उत्तर मतदारसंघाला लाभल्यामुळं विकासाचा फार मोठा बॅकलॉग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही आता इलेक्शनच्या कालावधीमध्ये उत्तर मतदारसंघ फिरला असेल, तुमच्या लक्षात आलं असेल, शोले पिक्चरमधल्यासारखी आज अवस्था, आज सुद्धा ही 40 वर्ष आपण मागं आहे अशी परिस्थिती संपूर्ण मतदारसंघाची या नाकर्त्या आमदारांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हा जो काय बॅकलॉग आहे हा भरून काढण्याचं आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा हा कराड उत्तर मतदारसंघ एक येणाऱ्या काळामध्ये आदर्श मतदारसंघ करण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मिळतंय. दादा, पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत तुम्ही आघाडीवर होतात. अपेक्षा होती पहिल्यापासून? 100% मला अपेक्षा होती. खरं तर जवळपास 12 वर्ष झाली या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मी सक्रिय आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन या ठिकाणी एक एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज आमच्याबरोबर नेते मंडळी आहेत, परंतु आजही अशी फार मोठी नावं आमच्याबरोबर नाहीत. अगदी ताते येत आहेत, जर सोडले तर आता आमच्याकडे दाखवायला माणूस तसा भारतीय जनता पार्टीमध्ये नाही. परंतु सर्वसामान्य जनतेनं या ठिकाणी इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं. लोकांची भूमिका होती तर एकाच एक इलेक्शन व्हावं आणि त्या ठिकाणी मला संधी मिळावी, एक लोकांची जनभावना होती. आणि ह्यावेळेला भारतीय जनता पार्टीने ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी साधल्या आणि त्यामुळं लोकांना एक कॉन्फिडन्स आला की आता आपल्याला योग्य व्यक्ती या ठिकाणी मिळालेली आहे. आणि त्यामुळं आपण या ठिकाणी बऱ्याच या 25 वर्षाचा जो काही कराड उत्तरचा वनवास आहे हा संपवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनीच स्वतः इलेक्शन या ठिकाणी हातामध्ये घेतलं. ज्या पद्धतीनं म्हटलं जातं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं आमच्या कराड उत्तरेच्या जनतेनं या ठिकाणी स्वतःच्या जीवनाचं शिल्पकार निवडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही आता एक रणशिंग फुंकलंय खरं तर सहकाराच्या माध्यमातून. काय रणशिंग आहे? या ठिकाणी जर भविष्यामध्ये, भविष्य नाही म्हणत, आता येणाऱ्या काळामध्ये जर या ठिकाणी सह्याद्रीच्या सभासदांना जर हा कारभार योग्य वाटत असेल तर मला काय फार ह्यात इंटरेस्ट नाही. परंतु मी आज ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी लोक आता म्हणायला लागलेत की आता आपल्याकडे विधानसभा आलेली आहे आणि आज या ठिकाणी ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जर आज आपण बघितलं तर ना कामगार समाधानी आहे, ना या ठिकाणचा सभासद समाधानी आहे, ना या ठिकाणी जी काय वाहतुकीसाठी शेतकरीच आहे शेवटी या ठिकाणी त्यांची यंत्रणा आहे ते सुद्धा या ठिकाणी समाधानी नाही. मग कोणच जर समाधानी नाही, फक्त चेअरमन आणि त्यांच्या घरातलीच फक्त समाधानी आहेत आणि सगळी जनता जर या ठिकाणी असमाधानी आहे तर मी या ठिकाणी सभासदांचं कौल घेणार आहे अगोदर. आणि त्यांनी जर सांगितलं काय ना या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे, मला सत्ता अजिबात नको आहे. माझ्या घरातला कोणीही चेअरमन किंवा डायरेक्टर सुद्धा नसणार आहे, मी आत्ताच तुम्हाला सांगतो. कारण 100% यशवंतराव चव्हाणांनी जी काय विचारधारा दिलेली आहे सत्तेचं विकेंद्रीकरण करायची आणि त्या दिशेनं इथून पुढच्या काळामध्ये मी काम करणार आहे. दादा, शेवटचा प्रश्न. पाण्याचे प्रश्न तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहेत, औद्योगिकरणाचा प्रश्न आहे, MIDCचा तासवाडीचा प्रश्न आहे. आता सत्ता तुमच्या एक हाती सत्ता आहे वरती, काय डोक्यात संकल्पना आहे? मी आत्ताच आपल्याला सांगितलं की आता गव्हर्नमेंट फॉर्म झालं की आम्ही त्याच मार्गाला लागणार आहे. कारण मी मुळातच आम्ही राजकारण हा 20%च पार्ट आहे आमच्याकडं, 80% समाजकारण या भूमिकेत नाही. त्याच पद्धतीनं मुळातच आमचा जन्म जरी शेतकरी कुटुंबात झालेला असला तरी आम्ही खटावमान साखर कारखान्याची उभारणी केलेली आहे. उद्योगामध्ये आम्ही MIDCमध्ये सुद्धा आमची युनिट्स आहेत. त्यामुळं आम्हाला ते काही नवीन नाही. त्यामुळं आमच्याकडे ते ऑलरेडी व्हिजन आहे.
आणि ह्या विजनच्या माध्यमातून कराड उत्तरमधल्या आमच्या तरुण युवकांना कशा पद्धतीनं उद्योग देता येईल, त्याच पद्धतीने ॲग्रोवेस्ट जे काही उद्योग आहेत त्यासाठी शासनसुद्धा मोठ्या प्रमाणावर सबसिडाईज करतंय. त्याचासुद्धा या ठिकाणी आमच्या युवकांना फायदा करून देऊ. त्याच पद्धतीनं बँका फायनान्स करत नाहीत. त्या बँकांसाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही 100% युवकांना मदत करू. त्याच पद्धतीनं जेवढे काही लघु उद्योग या ठिकाणी आपल्याला उभारता येतील आणि त्या माध्यमातून गावातल्या गावात लोकांना कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देता येईल, ह्या गोष्टीवर सुद्धा आमचा येणाऱ्या काळामध्ये अतिशय भर राहणार आहे. आणि शेती हे क्षेत्र असं आहे की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर कंझ्युम होते. ज्या वेळेला ह्या सर्व योजना चालू होतील व्यवस्थित, त्यावेळेला ॲटोमॅटिक त्या माध्यमातून सुद्धा एक शेतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या युवकांना पाणी असलं की त्या ठिकाणी एक नवीन त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तर खरं तर हे होते मनोजदा घोरपडे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आज 40व्या पुण्यतिथी दिनानिमित्त एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे, ती म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी रणशिंग हे फुंकलं जाणार आहे, एवढं मात्र नक्की. विका भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, कराड.